नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की आपण गौराई रेडी केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार आपलं जे बाकीचं डेकोरेशन राहिलं होतं, पंचपक्वान्न बनवलेले ठेवायचे होते, फ्रूट्स वगैरे आपण सिंपल सोबर असं आर्टिफिशियल कमळांच्या फुलांना पाण्यामध्ये वगैरे ठेवून त्याचं डेकोरेशन केलं होतं। हेही करता करता आम्हाला रात्रीचे 1:30 झाले होते। त्याबरोबरच घरात दुसरी बरीच कामं सुरू होती, जसं की गणपतीच्या सीझनमध्ये फुलांच्या दुकानामध्ये खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे रात्रीचे 1:30 वाजताही आमच्या घरामध्ये फुलांची वगैरे कामं सुरूच होती, बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर दुसरा दिवस फायनली उगवला आणि आज तो दिवस आहे ज्या दिवशी आपण गौरायांना पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवतो। इथे माझी भजी पापड बनवायचं सुरू आहे। एकीकडे माझी आमटी रेडी झालेली आहे आणि पुरण वगैरेही सर्व रेडी आहे। भजी पापड वगैरे बनवायचं सुरू आहे। तर या सगळेजण गरम गरम भजी खायसाठी। आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी खूप मदत केली मला। त्यांनी पुरण वगैरे वाटण्याची जबाबदारी त्यांच्याकडे घेतली होती। त्या पुरण वाटताना सांगतात की पुरण कसं वाटलं पाहिजे, खूप बारीक वाटलं पाहिजे, म्हणजे पोळ्या मऊ येतात, छान लाटता येतात, एकसारख्या येतात, म्हणजे त्याही व्हिडिओमध्ये सांगतात आहेत, पण मी व्हॉइस ओव्हरमुळे त्यांचा व्हॉइस त्याच्यामध्ये म्यूट केला। त्यानंतर त्या पोळ्या लाटण्याची जबाबदारी ही त्यांच्याकडेच असते, कारण की त्या खूप सुंदर पोळ्या लाटतात। आणि माझ्या नणंदबाई त्याही मदतीसाठी आल्यात आणि त्या पोळ्या भाजतात आहेत आणि सासूबाई माझ्या लाटून देत आहेत। आणि आता फायनली आपण नैवेद्याचं ताट रेडी करतोय। ताटामध्ये भजी पापड आमटी पोळी परत गुळवणी वगैरे असं आपण पूर्ण ताट रेडी केले। त्यानंतर थोडंसं डेकोरेशन केलं गौऱ्यांपुढे ठेवण्याआधी, त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेतला मी। त्यानंतर पूर्ण फॅमिलीने मिळून आरती केली, आरतीनंतर नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं एकत्र। तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे डेकोरेशनही कसं वाटलं हे नक्की कळवा। त्यानंतरचे सगळे अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आणि आता ह्याच्या पुढे काय असेल तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।